ते लोक कुठे गेले? त्या लोकांचं अवघड होऊन राहिलंय मित्रांनो. हा थोडं मागे घे, मागे घे. ठोकू 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 ठोकू. अरे मागे चालव. हा दिसला दिसला मित्रांनो. तो बघा एक नंबर बच्ची. काय शपथ एक नंबर कटकट रे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मध्ये. आणि मी मंदार आंबोकर घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग. सो मागे आपण एक ब्लॉग बनवला होता 4-5 व्हिडिओ आधी, जो की राणी बागेचा होता. आणि तिथे मी असं दाखवलं होतं की सिंह लवकरच येणार आहे म्हणून राणी बागेत. सो भाई सब सिंह बघायचा एवढा उत्साह वाढून गेला होता ना, त्याच्यामुळे कधी येतं अशी उत्सुकता लागून राहिली होती की कधी सिंह येतं. कारण सिंह आपण फक्त टीव्हीवर पाहिला आहे, मोबाईलवर पाहिला आहे. आणि भाई साहेब आज मी तो व्हिडिओ तुमच्या सोबत घेऊन आलेलो आहे. म्हणजेच कुठे आपण आलेलो आहोत बोरिवली नॅशनल पार्क मध्ये, जिथे की आता सिंह अवेलेबल आहे. येस ना ग माझी बाबडी, ती एक नंबर चुम्मा रे चुम्मा गडगुमा. आज आपण बघणार आहोत सिंह, ते पण लाईव्ह. आणि तुमच्या सोबत पण मी तो एक्सपिरियन्स शेअर करणार आहे आणि तुम्ही पण तो बघणारच आहात आपल्या ब्लॉग थ्रू. सो आपल्याला इथे फ्री एंट्री दिली बिकॉज आपले फॉलोवर होते, ते आपल्याला भेटले रस्त्यावरती आणि ते इथे जॉबला आहे, त्याच्यामुळे ते म्हटले की जावा तुम्ही. सो थँक्यू सो मच दादा. आणि असंच प्रेम राहू दे तुमचं. भाई आपण फॅमिली आहे, बांधील की एकदम प्रॉपर लेवलने. याच्या आधी मी 2-3 ब्लॉग्स केलेले नॅशनल पार्कचे. आता आपण जे नाही बघितलं ना ते करणार आहोत इथे. बाकी पावसाळ्यात पण एकदा येणार आहोत नक्की, कारण हे जे वातावरण असतं ना भाई. आपण गेल्या वर्षी पावसाळ्यातच आलेलो भाऊ. हा एक पावसाळ्यात जे इकडचे ब्लॉग्स आहेत ना त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देईन. त्या माकडाला एकदा मी केळं खायला घातलं होतं. सो ते सगळे फनी सीन्स आहेत त्याच्यामध्ये. आणि आवाज बघा, हे कुठले किडे, हे रातकिडे की दिवसा किडे पण आहेत, हे किडे आहेत, त्यांचा आवाज बघा. रुंबा रुंबा गडगुंबा. आता जाऊया आपण पुढे. बघा मित्रांनो इथे माकड बिकड आहे, तर तुम्ही येताय ना तुमचे जरा सामान जरा प्रॉपर लेवलने ठेवा. आणि ते बघा समोर कपल बसलेलं आहे आणि ते छोटं लेकरू बघा एक नंबर रे. आईला केवढा छोटा आहे तो, एक नंबर. आणि तिथे तर पूर्ण भीडच लागून राहिले मित्रांनो आतमध्ये, नुसते एकदम माकड चाळे. चल आता, हा चल आता लवकर, नाही तर डोक्यावर बसायचा तुझ्या. आणि हे जे चॉकलेट्स लावलेत ना डोक्यावरती ते घेऊन जायचा. सो ताईचा हा नवीन लुक आहे. कसा वाटला? बेबी लुक. माकड चाळे करतातच, पण तुम्ही त्यांच्या सोबत माकड चाळे नका करू, नाहीतर मग कामकाजची सोय. एवढं लक्षात ठेवा, कारण त्यांना फळ काय खाणं, खाद्यपदार्थ काय किंवा अशा नॉर्मल मोबाईल ह्या गोष्टी, पाण्याची बॉट वॉट एव्हर इट इज, ते लोकांना त्याला कळत आहे. त्यांना फक्त एकच असतं की खायचंय म्हणून. सो तुमचा मोबाईल पण जाऊ शकतो, ही जबाबदारी तुम्ही जरा घ्या. आता पहिले नव्हतं एवढ्या गेटच्या. हे तर आपण नॉर्मल आपण 2 पावलं पण नाही चाललोय. गेट आहे इकडे मागे आणि भाई इकडेच एकदम माकडं. हो एकदम, म्हणजे अरे ते तला हे नाही का नदी, ती इकडे बघा. छान असं मस्तपैकी वृक्षारोपण केलेलं आहे, जेणेकरून आता पावसाळ्याला सुरुवात होईल ना. म्हणजे अजून मे महिना तर गेला नाही, पण तरी पण ते लोक पाणी बिणी प्रॉपर टाकतात. म्हणजे विचार करा मित्रांनो, अख्खं जे जंगल भरून आहे, हे नॅशनल पार्क खूप मोठं आहे, त्याच्यामध्ये पण एवढी त्यांनी बघा सगळी झाडी वगैरे लावलेली आहेत. सो एवढ्यांना ते लोक सगळं नेहमी ट्रकद्वारे पाणी पुरवत असतील असा माझा अंदाज आहे. सो इज्जत आहे. बघा मी बोललो ना त्या काकू तिथे पाणी मारतात बघा. बघा इज्जत आहे काकू, तुम्हाला इज्जत आहे. देखो अजून एक उदाहरण, देखो इज्जत आहे. सगळी लिलीची झाडं लावलेली आहेत. भाई एवढं बाहेर ऊन आहे, पण या झाडांनी अख्खं ऊन झेपवलंय बघा वरती. थंड वाटतंय, अजिबात आतमध्ये गरम होत नाही. गावात आवाज नाही कोई भी तोतल पोतल नाही करेगा मेरी जान. एक नंबर. आज तर सगळं रस्त्यावरच दिसतंय. हे आपण माणसात एक विचित्र जनावर आहोत, त्याच्यामुळे आपल्याला बघून ते लोक घाबरले. वेट पण आपण दाखवून राहणार. एक नंबर कॅप्चर केला ना मेरी जान. अख्खाच्या अख्खा कळपच आहे बघा. इथे मस्तपैकी सायकलचा वगैरे विषय, तुम्ही सायकल रायडिंग पण करू शकता मस्त या जंगलामध्ये प्रॉपर एकदम. पण याचे चार्जेस आहेत काय 100-150 रुपये चार्जेस असतील पर आवरचे. मी पण खूप चालवली आहे सायकल, माझ्या 5-5 सायकल झाल्यात भाई. 5-5 सायकल एवढ्या मी. आणि एवढ्या लांब जायचो ना, म्हणजे मीरा रोड ते दैसर बोरिवली अशा ठिकाणी सायकल घेऊन जायचो. ब्रिज काय बघायचो ना. हे बघा मित्रांनो, आता इथे ना आपण एक अशी नवीन गोष्ट बघितली, ते कापलेली लाकडं आहेत. आता ही कुठली लाकडं आहेत ते नाही माहिती, सागाची वगैरे आहेत ते नाही माहिती, पण भाई साहेब त्याच्याने बघा प्रभू श्रीरामांची मूर्ती मस्त घडवलेली आहे एकदम प्रॉपर लेवलने.
म्हणजे बारीक बारीक डिझाईन तर बघा, आई शपथ रे एक नंबर. आर्टिस्टला 100 तोफांची सलामी, प्रॉपर लेवलने एकदम इज्जत आहे भाई. हे बघा एक नंबर. हे विकत घ्यायचं की असंच ठेवलंय ते ना माहीत, पण इज्जत आहे, इज्जत आहे भाई साहब. जय श्रीराम. आता हे बघा आपण आलो लेफ्ट मारण्यासाठी. आता जायचंय इथून पुढे ते कानेरी केव्ज आहे आणि तिथे आता जायचं आपल्याला. सो लेट्स गो ना मेरी बबडी. थँक्यू थँक्यू. हसायला येतं ना बस. शी सेड की ताई तू किती भारी दिसते, भारी गाते. मस्त वाटलं भेटून. आपण आलोय बोटिंग साठी. भाई साहेब इथे पाणी आहे. मला उन्हाळ्यात वाटलंच, म्हणजे मला वाटलं की भाई बोटिंग आहे मग पाणी कुठे आहे, एवढा उन्हाळा आहे. पण हे गेल्या वर्षीचं पावसाळ्याचं पाणी साठलेलं आहे आणि इथे कोणी चुकून मस्करी करू नका, कारण मस्करीची कुस्करी होते. करायची पहिले बोटिंग आपल्यालाच चालवायची. सो बघा इथे लाईफ जॅकेटचा वगैरे विषय आहे इथे. खूप चांगलं. हा म्हणजे पडलं आणि आपल्याला स्वतःला चालवायचं. पॅडलवर आहे ते एक मस्त आहे. हा चल करूया. लेट्स गो द बेबी द बॉय. साहेब उन्हाळ्यामध्ये असं भरलेलं पाणी बघितल्यावर एक नंबरच विषय ना मेरी जान. म्हणजे एक नंबर वाटतं. नुसता थंडावर आहे मित्रांनो. पाणी बघितलं शरीर थंड थंड झालं. भगवा रंग पाहिजे. हे असं जॅकेटचा विषय लाईफ मध्ये पहिल्यांदा करतो. शिटी बी आहे, शिटी बी आहे. अरे शिटी पण आहे. वाव. शिट्टी शिट्टी गिडगिट्टी. इथे ना ताईला ही बोट पाहिजे होती, ही बदकवाली. पण आता ते दादा आपल्याला कुठले देतात काय माहित नाही. याला ना असं घालून असं जडत आलंय ना. ये पकड़ो ना एक मिनट. वो ना 4 जन बैठेंगे. अच्छा हाँ इसके वो 4 सीटर है. ओके. तो आप लोग में भी ज्यादा हो ना. नहीं मेरी फैमिली वहाँ गई, सिर्फ हम दोनों बचे. अरे वाह. अच्छा राईटला लेफ्टला. आप मध्ये हँडल पकडा. इकडे घेतला ना तर माझं काही नाही. अच्छा इकडे आणि पेडल मारत मी जसं फिरवतोय तसंच फिरव. अरे दोस्तो भाऊ कसा दिसतोय. या दादाने लय अवघड करून टाकलं जीवन आता. वाव. अरे बदक बदक को तो ले ना मेरी जान. कैसा रे बाबा. गेला खाली 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 गेला. वाव यार मित्रांनो एक नंबर. मम्मीला पण आणणार 100%. किती वेळ फिरवायचं पण हे. अरे पण लय उन्हात गेली रे. तिकडे तिकडे तिकडे. हा ते त्या साईडला कर. नाही नक्की जाते कुठे. अरे बदक दादा एक नंबर ना मेरी जान. हाय ब्रो इज्जत आहे तुला. बांधिलकीचा विषय थोडं तिथेच घेऊ काय. हा थोडं त्या साईडला घे. एवढं भारी वाटतंय ना. आता दादानी मला एवढं अवघड करून ठेवलंय. त्याचं नाव आणि मी काहीशी अशी दिसते. आम्ही आता सावलीच्या दिशेने चाललोय कारण या साईडला पूर्ण ऊन आहे. आपण ना एकदम हळूहळू पॅन्डल मारूया. म्हणजे आपण ते लोक कुठे गेले. त्या लोकांचं अवघड होऊन राहिलंय मित्रांनो, कारण त्यांना कळतच नाही. हे मागचं हे पॅन्डल तर आपण मारू शकतो पण हे काय विषय नक्की तो कळत नाही. कारण हे मागे आहे ना हे लेफ्ट राईटच. आई ग पोटऱ्या गेल्या लगेच. पाणी येते. थोडी बोट आहे ना आपण सावलीमध्ये आणलेली आहे बिकॉज आहे ग मस्तच वाटतंय. आता आपण ही साईड तर कव्हर केली म्हणजे जरा सावलीमध्ये. आता थोडा ऊन शेकूया आणि आपण त्या साईडला जाऊया. त्या झाडाखाली पण समोर सावली आहे, तिकडे जाऊया. चला इकडे काय हे नाही ना अडकणार नाही ना आपण सगळी. ताकद लाव ना. हे काय वरवरच आहे याच्याने काय अडकत नसतो आपण. बघ ना किती स्लो चालते इकडून. ताकद लावशील तर पुढे जाईल. मी खूप ताकद लावते. पाय गेले. हा मग चाललोच आहे ना पुढे. हे पण मित्रांनो इथून चालून फाटली आई. आज चांगलाच तुझा मसाज होतोय ना. अरे शपथ गुडघे गेले कामातून. एवढं चालवायचं आहे पर्यंत म्हणजे जास्त प्रेशर. तू आधी सावलीत घे. चल चालव. ये चालव. एक नंबर झाड रे मित्रांनो. झाडाची किंमत बघा आपल्याला या वेळेलाच कळते. एक नंबर झाड. कसला गारवा आला लगेच. आपण बघ सावलीमध्ये आला. थांब थोडं मागे घे. ठोकू. अरे मागे चालव. मागेच घेते. अरे आता रिवर्स तर मारायला पाहिजे ना. हा बस व्हेरी गुड. त्या साईडला घे ना हे पॅन्डल. अरे तू मागे घे ना फक्त. बाकी मी इकडे लागलं या. थांब आता फिरवावं लागेल. थोडं थांबलेलो ना तर ते हवेली त्या साईडला लोट. थोडं पुढे घे आता. पुढे घे. थांब मागे. डिरेक्शन दे ना भाऊ. हा येस परत युटर्न घे. आता घेऊ युटर्न. नाही जाणार युटर्न. थांब. आता जाईल आरामात. व्हेरी गुड. त्या साईडला घे तू. जरा फास्ट मार ना. आता लूज झालं पॅन्डल. मगापासून ते इथे मी लावतोय ताकद. दोस्तों नहीं कर सकती मैं. नहीं कर सकती. आ जाओ मेरी हेल्प करने के लिए. जीना मुश्किल हो गया. अख्खा राऊंड मारला आपण तरी पण ना. हो तू आता चालव. लावा ताकद. इकडे नको आता. इकडे घे आता. लाव ताकद. हे बघा इथे पाण्यामध्ये किंवा बोटीमध्ये काही किडे केले ना की इन्स्ट्रक्शन दिले जातात तिकडून माईकद्वारे प्रॉपर लेवल.
चला गाइस फाइनली अपन आलेलो कडेवरती. दूसरों को भी चांस देना चाहिए. 3 नंबर 11 नंबर आलो. थँक्यू दादा. एकदम डेंजर विषय मित्रांनो, नुसता टांगा घोडा आहे बघा. इथे प्रॉपर लेवलने डिटेल्स आहेत. बोटिंग करून आलो आणि आता बसलो थोडंसं रेस्ट करण्यासाठी, कारण पाय तर खूप दुखले, पण मजा पण तेवढी आली. खूप मस्त वर्थ आहे. वर्थ आहे. नॅशनल पार्क एकदा बघून संपतच नाही. उन्हाळ्यात पहिल्यांदा आलोय, पण पावसाळ्यात त्याचं वातावरण आहे ना एक नंबर. आणि पावसाळ्यात मेन म्हणजे बोटिंग बंद असते, त्याच्यामुळे बोटिंग जर करायचं असेल ना तर आता तुम्ही येऊ शकता. ते बघा इलेक्ट्रिक व्हेकलची पण सुविधा आहे, म्हणजे जे आजारी असतील किंवा ज्यांना चालायला जमत नसेल त्याच्यासाठी. तर मोठ्यांचे 50 आणि लहानचे 25. तर असं आहे. आता मी पण, मला काय एवढं जमत नाही बोटीने चालत, माझी धावून केली, पण एक्सपिरियन्स आहे ना हा माझ्यासाठी कायमचा राहील. पण कोई नाही, आपण ऐसी नडेंगे. आता एक मेन विशेष गोष्ट मी तुम्हाला पुढे दाखवतो. चटरपटर गोष्टी इकडे तुम्हाला भेटतील. येस, कलिंगड आहे. हा अरे वा, कलिंगड पण नको, नंतर खाऊया. हा आता काय. तो इथे या आणि तुम्ही यांच्याकडून पण घ्या, कारण त्यांना पण थोडी हेल्प होईल. बघा इथे काकी मस्तपैकी झाडझूड करतात, साफसफाई करतात. काकींना इज्जत आहे ना बाई. लाजाळू नाही ना कोणतं? हात लावून बघू, ते एकदम बारीक असतं. लाजाळू वाटलं सेम, पण त्याची पानं खूप बारीक असतात लाजाळूची. थोडी ही हा ही मोठी आहे. चल आज तेरा नसीब नाहीये, चल आगे. ही बघा मित्रांनो, ही गोष्ट तुम्हाला दाखवायची होती जी नाविन्याने सुरू झालेली आहे. नॅशनल पार्क मध्ये AC बस आहे आणि एक नंबर. अगोदरची बस होती ना जी नॉर्मल बस होती, ज्याला जाळी बिळी लावलेली बाहेर, सो तो पण एक्सपिरियन्स आपल्याकडे आहे. त्याचा पण व्हिडिओ आहे आपल्या चॅनल वरती. आणि आता ही नवीन ओपन झालेली आहे. येस, टुरिस्ट लोकांसाठी खूप छान सुविधा करून दिलेली आहे. हा, आणि AC बस आहे, काय टेन्शन नाही. चला, उन्हातून तर ही गरज होतीच नाही. हा, ही एक गोष्टच तुम्हाला दाखवायची होती. आणि काय तिकीट आहे, रेट आहेत ना ते पण मी तुम्हाला देते. हे बघा, हे इकडे तिकीट रेट्स आहेत, म्हणजे अडल्टचे 124 आणि चाइल्डचे 50 रुपये. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला AC बस आहे. हेच रेट होते पहिले, पण फक्त आता बस चेंज झाली. खाली तिकीट. येस, आता तिथे समोर लाईन लावायची आहे. इथे समोर वाईल्ड लाईफ हॉस्पिटल आहे, म्हणजे प्राण्यांचं हॉस्पिटल आहे. ही पण एक नंबर सुविधा आहे. ही बघा मित्रांनो, ही बस आहे एक नंबर. अभी मजा आएगा ना बिडू, एकदम प्रॉपर लेवल पे खिड़की का आस्वाद लेंगे. विंडो सीट भेटायला पाहिजे. हा मिळेल ना, जा आपण पुढे ए इकडे बस ना. हा चल चल पुढे. बघा अशी गाडी आहे एकदम मस्त पैकी. हा एक नंबर. बच्ची रे बच्ची कर देंगे खच्ची. बघा आता आपण प्रॉपर लेवलने विंडो सीट बसून आता देखेंगे ना मेरी जान. बस सुरू झालं मित्रांनो. आपल्याला चौकडे लक्ष ठेवायचं की कुठे काय. कारण सिंह आम्ही मागच्याला बघितला नव्हता, आम्हाला म्हणजे तेव्हा नव्हतं, पण आता बघायला मिळणार आहे. आणि टायगर सुद्धा. सो आय एम एक्साइटेड. हे बघा असं पाणी मारण्याचा विषय चालू आहे इथे, फवारा. बरोबरच आहे, कारण एवढ्या सगळ्या झाडांना जपायचं आहे. खाऊची गोष्ट नाही. कुठे माणूस तरी कुठे लक्ष देणार. त्याच्यामुळे ते फिरतं ना, जे काय असेल ते नाव सांगा मला कमेंट करून. आता आपण प्रॉपर एंट्री मारली आतमध्ये. मला सिंहाला बघायचंच आहे. तू मला दिसलाच पाहिजेस, कळलं ना. चॅलेंज आहे. 2 बस आहेत बघा, 2 बस आहेत समोर आहे. हा 2 बस आहेत, म्हणजे काही टेन्शन नाही. मला वाटलं एक जाणार, मग आपण त्याच्यासाठी 20-25 मिनिटं वेट करणार. मध्ये पण गावं आहेत, कारण इथे सगळे आदिवासी आपले बांधव पण राहतात. त्याच्यासाठी चक्की वाडीच आहे मित्रांनो. इथे सगळे उठलेत बघा बघण्यासाठी. आणि पिंजरा त्या साईडला आलाय. दिसला काय ताई? हा दिसला मित्रांनो. तो बघा एक नंबर बच्ची, एक नंबर. मला काय नाही दिसत आहे. अरे कलर त्याचा सिंहाचा कलरच माती सारखा. अरे दिसला. बघा मित्रांनो समोर. तोंड इकडे फिरव. बघितलं बघा सिंह. बघा सिंह बघा इकडे मित्रांनो. हा बघा मला दाखवतो. हा बघा एक नंबर. इज्जत एक नंबर समोर. ओ भाई साहब, फायनली सिंह दिसला मित्रांनो. सॉरी तो जरा लांबच होता, कारण तिथे बसतात आपण. मे बी तुम्हाला दिसला असेल. भाई सिंह म्हणजे एक नंबर. नादच खुळा, दर्जाच वेगळा आहे ना भाई. आता एक टायगर, आता एक पिंजरा आलाय, पण नक्की इथे कुठे काय कळत नाहीये ना. पिंजरा नाही पुरुष. अरे यार बाहेर पडलो की काय. तेच म्हटलं भाई, इकडचे टायगर एकदम लट्टो बाय. दिसायलाच पाहिजे, नाही तर मी पैसे रिटर्न घेणार. वी वॉन्ट टायगर गाइस, वी
पण टायगर ना मे बी काका परत घेऊन चाललेत मित्रांनो, कुछ विषय नाही, काही बोल सकते दोस्तों. हे बना प्रवेश बंद, परत घेऊन चालले काका आपल्याला. अरे मग टायगरचं कुठे गेलं? नाही अभी टायगर ने टोपा दिया, अंकल ने भी टोपा दिया. अभी घर पे थांबवलं, आता माहित नाही टायगर दिसता. हे तुझा काहीतरी आहे म्हणून गाडी थांबवली. अरे कासव आहे. कासव होता तो बघ, ते काका घेऊन चालले. अरे हा ड्रायव्हरच्या टायर खाली आला असता कासव. काकांना इज्जत आहे. ई वाघ एक्झिटला चालू एंट्री. हे काय एक्साइटमेंटचे पोपट करते ताई आपला. ब्लॉग मधून हिला तडीपार करा. आपण आलोय मे बी. भाई टाइगर का रुतबा देखा क्या? देखो उसको प्रॉपर ऐसा गेट वेट का विषय. हा आलो आलो आपण. हाय ग मित्रांनो, कसला तो 8 तास आहे टायगरला बघायचा. हा अरे सोड. अरे भाई काय विषय आहे? काका टोपा तर नाही देत, जंगलातून फिरवून ते आणणार बरोबर. टायगर सफारीचे पैसे दिलेत ना, तसं असं सगळे तुटून पडतील ना त्यांच्यावर. तुटून पडतील. हे आला टायगर आला आईच्या गावात. 1 नंबर. ते कुठे दिसला? हा 1 नंबर. आई शपथ रे मित्रांनो, 1 नंबर. रुंबा गडगुंबा. आई शपथ 1 नंबर. भाई टायगर सफारी आपली सफल झाली. येस. आईला तो बघा रे मित्रांनो, कसला रुतबा आहे त्याचा. 1 नंबर. आई शपथ. एक नंबर मित्र आहे. राडाच घाला आज बस मध्ये. आता मी बसून करणार एकदम शूट. हो ये ना माझी बाबडी गती. 1 नंबर. काका थोडा पुढे घ्या. बस संपला विषय. नुसती गर्दी रे मित्रांनो. कैसा लगा दोस्त? 1 नंबर. दिल खुश. शपथ मित्रांनो, खुल्या सडेआम घुमरे दोस्तो. चालू होता तिकडे कॅप्चर करताना. तिकडे चालू होता मे बी. बाय माझी आईची एनर्जी रे मित्रांनो. 1 नंबर. एक टायगर बाहेरून चालला होता आणि एक टायगर आतमध्ये होता. आणि जो आतला होता ना भाई, त्याची ना एक्सप्रेशन बघायला पाहिजे. नुसता भडकलेला त्याच्याकडे बघून. तर तो पण बाहेर असताना नुसतं धुमशान घातलं असतं दोघांनी. राडाच घातला. WWE झाला असता. यार मित्रांनो, माझी लायकीच नाही. माझा कॅमेरा बंद होता. टायगर सफारी अशी. गाईज सॉरी. फायनली मी तुम्हाला परत दाखवणार आहे. आता एकदम फ्रंटला बसलोय मी आणि एकदम खिडकी पण आहे. लेट्स सी. बघूया आता आपण. आता एकदम कॅमेराच चालू ठेवतो आईच्या गावात. हे बघा मित्रांनो, आता इथे लायन बघतोय आपण एकदम प्रॉपर. सिंह. हा भाई साहेब 1 नंबर. 1 नंबर. दिसला ग बाई, दिसला. चालेल चला आता बसूया. त्याला एक सक्सेसफुल झाला. आणि भाईसाहेब ज्या गोष्टीसाठी आता रिटर्न आलोय ना, सो मला सगळ्यांचे एफर्ट्स ह्याच्यामध्ये घ्यायचे. सो त्या दादाने पण आपल्या इथे पाठवलं. आणि भाई यार आता 100% देतो. बघा हरिण, बघा हरिण 1 नंबर. काकाने हरिणसाठी थांबवलं. 1 नंबर. मस्त ना मित्रांनो, 1 नंबर. काका थँक्यू. हा बघा हा जो हाच आहे तो बाहेर होता मगाशी. 1 नंबर. हा बघा इकडे पण आहे. इकडे पण आक्रमणासाठी बसलाय. हा बघा समोरून एंट्री. बघा एंट्री. आई शपथ. आता कॅमेरा चालू ना. हा चालू. அங்க நிறைய கிடக்கு. அங்க கூண்டு போயிருந்தாங்க. எப்படி பதுங்குச்சு பாத்தியா? அப்படிதான் அமைதியா பதுங்கும். அது பதுங்குது பாரு. ஜெஜி பதுங்குது பாரு. அங்க பாரு. एक नंबर भाई. 1 नंबर. रुंबा गोडगुंबा. आणि इथे बघा 2 आहे.
வச்சுக்கலாம் கயிறு வச்சுக்கோங்க எங்க இருந்தா கயிறு வைப்பான் போல இருக்குது அங்க போறோம் அங்க வரைக்கும் கயிறு வச்சுக்கோ அங்க இருந்து வைப்பான் போல இருக்குது போடுறது அது போற கயிறு அது பம்பி பம்பி வருது நாங்க பாருங்க बघा ह्याची बघा एंट्री बघा कसं लपलाय बघा लपलाय आता याला लपलाय पण पम्बी पम्बी वराला अगं बरं बोंबूद बरा शपथ रे डेंजर एक नंबर आला ये உள்ள இருக்கு ஜெர்சன் அது எவ்வளவு ஆயிச்சு பத்தியா என்ன உள்ள பெருசு நாங்க நிக்குது ஆமா ஆமா இல்ல எல்லாமே தான் பெருசு ஐ शपथ रे एक नंबर அது பயந்துருச்சு பக்கா ஃப்ரெண்ட் ஆயிட்டாங்க சண்டாவல சண்டை உள்ள சண்டை आपली बोड उठेले म्हणजे विचार करू शकतो मित्रांनो जंगलामध्ये कसे लढत असतील आईच्या गावात आणि हे लोक काय बोलतात मला काय कळतच नाही डोक्यावर या ते बातले तुला व्हिडिओ एवढा आतमध्ये पण एक समोर बघा तिकडे तो तर लट्टच्या लट्टच आहे रे मेरनेट कुठे कंबर मेरनेट कारण बरं कैसा लगा एक नंबर एक नंबर एक नंबर 4 5 6 नंबर 6 नंबर ना एक नंबर हाँ सुपर अंकल समझ गए सुपर ना सुपर डुपर ना अय्यो अम्मा एक नंबर ये डिस्कट फायनली आता ताई माझ्यावर चिडणार नाही मम्मी पण भडकली असती माझ्यावर मम्मीने शिव्याच टाकले पोलीस वसडा गेला पण काय उपयोगच नाही मम्मी तोंड झाली मी हा खुश का मग तू कॅप्चर केला का नाही येस नाही तर जो माझ्या मातेवर खापर पडला असता एक नंबर तो आतला आहे ना आणि बाहेरचा हो फायटिंग घेतली ना भाई घेतली एक म्हणजे तू विचार कर भाई ते त्यातला एक जण आतमध्ये होता ना तर दोघांचं बाहेर असेल ना रुंबा गडगुंबा केला असता आईला literally हा एक नंबर तेवढी कमजोर जाळी नाहीये भाई फुल टू पटांग हा ते तर आहे जाळीचं एक नंबर लावले पण मस्त एकदम यार काय टशन देतो ते एकमेकांना सो चला तर मित्रांनो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करून सांगा की व्हिडिओ कसा वाटला आणि फायनली दादाला खूप थँक्यू त्याच्यामुळेच आपल्याला बघायला भेटलं आपले फॅमिली मेंबर असेच असतात सपोर्टिव्ह आतला जो होता ना तो तर डेंजर लेवल नुसता लठ्ठ भाई एवढा मोठा एकदम लास्टला होता तो तगडा होता भाई तो इकडे यायला पाहिजे होता जवळ असा अजून मजा आली असती. तर चला तर मित्रांनो भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय बाय